आपल्या विवाहित प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराचा आणि विवाहित प्रेयसीचा करुण अंत झालाय। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील करकाळा शिवारात ही घटना घडली। विवाहित मुलीच्या वडिलांनी चक्क स्वतःच्या मुलीला आणि तिच्या प्रियकरीला हातपाय बांधून याच विहिरीत फेकले आणि या विहिरीत जे आहे ते दोघांचा मृत्यू झालाय। 2 वर्षापासून जे आहे ते या एकाच गावातील मुलाचे आणि मुलीचे प्रेम संबंध होते। गत वर्षी त्या मुलीचं लग्न झालं, मात्र आज जे आहे ते बोरजुना इथून गोळेगाव येथे अर्थात मुलीच्या सासरी तो प्रियकर भेटायला गेला होता आणि ही भेट घडत असताना सासरच्या मंडळींनी त्यांना रंगेहात पकडलं आणि ही बाब जे आहे ते विवाहित मुलीच्या वडिलांना सांगितली। त्यानंतर बोरजुना येथून विवाहित मुलीचे वडील, काका आणि आजोबा गोळेगाव येथे गेले। त्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला घेऊन येत असताना त्यांच्या डोक्यात एक भयानक प्लॅन आला। त्यांनी जे आहे ते स्वतःच्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारहाण केली आणि मारहाण करून वाट वाकडी करून जवळपास 500 मीटर आले आणि एका शेतकऱ्याच्या विहिरीत त्या दोघांनाही फेकून दिलं आणि त्या दुर्दैवी घटनेत त्या दोघांचाही मृत्यू झालाय। आणि या प्रकरणी जे आहे ते उमरी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तिन्ही आरोपींना जे आहे ते उमरी पोलिसांनी ताब्यात घेतले। मात्र एका प्रेम प्रकरणाचा जे आहे ते अशा पद्धतीने करुण अंत झालाय आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय ही धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातून समोर आली आणि आता जे आहे ते पोलीस पुढील तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। मात्र या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। ज्ञानेश्वर लोंढे। आज उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका शेतशिवाऱ्यामधील विहिरीमध्ये आम्हाला 2 बॉडी आहेत अशा माहिती मिळाली। त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे 2 बॉडीचा शोध चालू आहे। घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झालेली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता। आणि ही तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे। आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे, आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही। पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत। या सध्या तरी 3 आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू आहे। मुलीने सर फोन करून त्याला बोलवून घेतली आणि माझा मुलगा गेला। तिथे गेल्याच्या नंतर त्याला पकडल्याच्या नंतर माझ्या मुलानं त्याच्या मित्राला फोन केला, महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं असं पकडलं। लगेच मी आणि पकडलं त्याला आपली माणसं घेऊन या, काय ते मिटून घेऊन ये करू। मग मी माझ्या माणसाकडे आलो आणि अशी घटना झाली आहे, आपण गोळेगावला जाऊ। मग आम्ही निघाल्या। मग तिथून आम्ही जाण्याच्या अगोदरच त्याला तिथून गायब केलं। माझ्या एका भावानं तिथे एक आमच्या सासवडी आहे त्याची तिथं होता, ते मला फोनवर सांगला की असं असं झालं, याला इथून घेऊन गेलेत, मानहाण करून घेऊन गेलेत आणि असा पांढर रस्त्याने इकडून शेताने घेऊन चाललेत। आम्ही इकडून चालले म्हणलं, आम्ही तिकडून मधूनच आल्या, आम्हाला भेटले नाही। मग हुडकून आम्ही शेवटी थोडं समोर गेले, माणसं दिसली आम्हाला की असं असं झालं म्हणून तिथं आम्हाला कळलं की असं मारून टाकलं म्हणायचं। हां, तुम्ही काय पाहिलं? आम्ही काहीच पाहिलं नाही, फक्त चर्चाच ऐकलं तिथं हिरीमध्ये मारून टाकलं म्हणून। नेमकं हे म्हणजे तिचं लग्न झालं होतं, मुलीला गोळेगावला दिलं तर 1 वर्ष झालं। 1 वर्ष झालं। आता ह्याच्यानंतर काय मुलगी फोन करत होती, काय होती आम्हाला माहीत नाही सर। हे आजच कळलं की मुलाला बोलून घेतली म्हणायचं। म्हणजे तिथं गेल्याच्या नंतर फोन आल्यावरच कळलं की माझा मुलगा तिथं गेला म्हणायचं। त्याच्या व्यतिरिक्त काय नाही। आता मागणी काय तुमची? आता काय मागणी सर, एकतर माझ्या मुलाचं वय 18 झालेली नाही, 16-17 वर्षाचा मुलगा आहे माझा, न्याय भेटाव। कोण मारलं काय माहिती झालं? वडिलांना, पोरीच्या वडिलांना आणि तिघा बाप लोकांना मारले। म्हणजे कोण? मारुती सुरणे, लक्ष्मण सुरणे आणि महादेव सुरणे। बरं, मुलगी प्रेग्नेंट वगैरे होती? नाही, काहीच नाही। TVN मराठी, उमरी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।